मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मी पहिला व्लॉग शूट करतो. तर आत्ताशी मी उठलो आहे. तर आज आपण दाखवणार आहे गोठ्यावरची सगळी कामं. तर मी 365 हर्ड एक चॅलेंज घेतलं आहे. त्यात आपण 365 डे वर्कआउट करणार आहे. मोटिवेटेड राहून आणि डिसिप्लिन राहून. आपल्याला 2 टाईम वर्कआउट करायचं त्यात. एक इनडोअर वर्कआउट करायचं, एक आउटडोअर वर्कआउट करायचं. तर आत्ता जस्ट मी उठलो. तर माझ्या मागं बघू शकता गाय आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. तर काय काही गोठ्यावरचं शेण आहे, हे दिसते का? हे शेण, हे सगळं शेण जे आहे ना, हे आज उचलायचं. आता हे शेण ओढून घेतो. शेण इथं ओढून घेतो. इथं बघा टर्की बघा कसं फुललं आहे. इथे एक टर्की आहे बघा, इथे एक टर्की आहे. आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या बघा, ह्या ज्या कोंबड्या आहेत ना, बघा दिसते का? ह्यांना कडकनाथ म्हणतात, कडकनाथ. त्यांचं रक्त आणि मांस सगळं काळं असतं. तर मित्रांनो, आता पहिले शेण ओढून घेतो आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर वर्कआउट करायला जायचं. उशीर झाल्यास थोडंसं उठायला. गाईचं दूध पण काढायचं. गाईचं दूध काढू, सगळी कामं करू, पक्ष्यांना धान्य टाकू आणि मग आपण जाऊ वर्कआउट करायला. तर मित्रांनो, आता शेण ओढून घेतले बघा. तर आता गायला खायला टाकू. मित्रांनो, आता काढले आपण दूध काढून झाले की आपण पक्ष्यांना धान्य टाकू आणि मग जाऊ आपण. तर मित्रांनो, गोठ्यावरची कामं आवरून घेतली आहेत. तर आता जाऊ आपण वरती वर्कआउट करायला. तर आता मी एक पेरू खातो आहे. मला सगळी कामं आवरून झालीत. हो का? शेण वगैरे सगळं काढलं आहे. ह्यांना पण खायला लागलं गायला. तर आपण पक्ष्यांना खायला टाकून घेऊ. मग इथं पक्षी आहेत. टर्की गेले बाहेर. हे बघा, धान्य असतं. हो का? हे आहे ना, हो धान्य दिसतं का? एक मूठ धान्य घेतले मी. हो का? पक्ष्यांना धान्य. कोंबड्या खात आहेत हो का? इथं कोंबड्या खात आहेत. तर आता आपण चाललो वर्कआउट करायला. वरती जाऊन बघू वर्कआउट काय करायचं. आता उशीर तर खूप झाले, तर बघू आता करू थोडंसं काय ते वर्कआउट. तर मित्रांनो, टर्की आले बघा. आणि इथं माझं शूज आहे. आता शूज घालतो पहिला. मित्रांनो, आता निघालं आहे बरोबर वर्कआउट करायला. हा बघा. तर मित्रांनो, आत्ता बरोबर आलो मी लोकेशनवर. पण लोकेशन पण बघा एकदम भारी झालं आहे का? तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती. हा बघा, एकदम फुल ग्रीनरी असते सकाळची. तर तुम्हाला मी ट्रॅक पण दाखवतो. तर बघा, हा जो आहे ना, हा बघा, हा ट्रॅक आहे सगळा. इथून पुढेपर्यंत ट्रॅक आहे. तर आता बघू आपण ट्रॅकवर रनिंग करू. आज काय अर्धा तास रनिंग करायची, त्यानंतर वर्कआउट सुरू करायचं. बघू आता. तर मित्रांनो, हा बघा, आता इथून ट्रॅक सुरू होतं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा बघा, हा जो आहे ना सगळा ट्रॅक आहे. रोज मी इथंच पळत असतो बघा. हा बघा, इकडून असा टर्न आहे, असा टर्न आहे ना, असा राऊंड आहे. तर आता रनिंग स्टार्ट करतो. जरा एक 4-5 राऊंड मार झाले की मग व्हिडिओ चालू करतो. जरा दमलो की. मित्रांनो, आता तिसरा लॅप पूर्ण करतो. 3 राऊंड मारून झालेत. तर काही लोकेशन मागं खूप छान दिसतंय. मित्रांनो, आता रनिंग कंप्लीट झाली. तर आपण चाललो तो वरती वर्कआउट करायला. आता वर्कआउट करू. तर मित्रांनो, आत्ता आले बरोबर मी लोकेशनवर. मी तर रोज वर्कआउट करतो. बघा, इथं मागे एक मंदिर आहे. हां, ते विष्णू भगवानाचं मंदिर आहे. आणि बघा, हे लोकेशन आहे. मी तर रोज वर्कआउट करतो. बघा, इथं काही दिसतं नाही. इथं कॅमेरा असतो माझा आणि इथं कॅमेरा शूट करून इथं वर्कआउट करतो. आजचा वर्कआउट करतो सुरू. तर आज आपण करणार आहे कार्ट व्हील आणि 2-3 व्हेरिएशन्स करायचे आहेत. आजचं वर्कआउट करणार अप्पर बॉडीचं करणार आहे. तर बघू, आज वर्कआउटला सुरुवात करतो. पहिला वर्कआउट करायची वॉर्मअप नक्की करायचा. वॉर्मअप खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट वर्कआउट करायला घेत नका जाऊ. लिटरली बॉडीची इंजरी झाली ना, मग खूप त्रास होतो. मी पण 10-15 मिनटं कमी कमी वर्कआउट करतोच. आणि मित्रांनो, मी रोज मी कधी पण प्रॅक्टिस करायची आधी थोडा वेळ का होईना फुटवर्क तर करतोच. मला सवय, मी बॉक्सिंगला जायचं आधी, त्यामुळे
एक 10-15 मिनटं फुटवर्क केलं ना तर बॉडी तापती. आता रनिंग करून झाली, ऑलरेडी तापलेली आहेच, काही प्रॉब्लेम नाही. पण तरी पण एक थोड्या वेळ तुम्हाला तर माहिती लहानपणी तुम्ही केलंच असेल, पण याला इंग्लिशमध्ये म्हणतात कार्टिंग. आणि अप्पर बॉडी खूप छान होती. तर मित्रांनो 100 कार्टिंग मारायचे आहेत. तर मित्रांनो आता 100 ढेकळे मारून झालेत. तर आता आपण मारून सपाटा. तर मित्रांनो सपाटात पण भरपूर सारे व्हेरिएशन्स आहेत, पण मी मोजका जे मला आवडतं तेच मारतो, कारण की फुटवर्कची पण एक्सरसाइज जास्त होते आणि लेग पण स्ट्रॉंग होतं. तर 100 सपाटे मारणार आहे मी. आणि मित्रांनो सपाटे मारताना घाई नका करायचं, अजिबात झटका देऊन मारू नका. एकदम निवांत मारा, फ्री मारा. लिटरली अजिबात घाई करायची गरज नाही. झटका बिटका लागला तर एखादी नस चॉकअप बिकअप होईल तुमची. निवांत मारत जावं. कशी वर्कआउट करायला वाटलं तर कमी मारा एक वेळेस, पण नीट मारा. तर सुरुवात करा सपाट्या मारायला. मित्रांनो 50-50 2 सेट करून मारणार आहे मी. तुम्ही हवं तर स्टार्टिंग करताना साध्यावाले पण मारू शकतो. मित्रांनो आत्ता बरोबर 100 सपाटे मारून झालं. तर आपण चाललो खाली सिंगलवर डबलवर मारायला. तर वरचा वर्कआउट झाला आहे, तर आज जाऊ खाली. मित्रांनो आपण आता आलो बरोबर खाली. तर बघा इथं डबल बार आहे आणि बघा इथं सिंगल बार आहे. तर सिंगल बार आणि डबल बार मारू आणि बघ प्रश्नाचं उत्तर घेऊ की 365 डे हर्ड चॅलेंज का घेतला आणि काय काय असतं त्यात, नेमकं आपण काय काय करतो त्यात रोज. तर आज माझा डे आहे त्यातला बरोबर 29 वाला. तर बघू आता पहिले सिंगल बार मारू, मग डबल बार मारू. करतो सुरुवात मारायला. मित्रांनो बरोबर मोजून 50 डबल बार मारायचे. तर आता 10 सेट मारला आहे. 25 सेट मारणार होतो, पण म्हटलं व्हिडिओ थोडंसं बोलावं म्हणून 10 सेट मारतो. तर डबल बार मारून मग आपण घरी जाऊ, मग आपलं काय जे असेल ते नाश्ता पाणी करू. तर मित्रांनो आता डबल बार मारून झालं आहे, वर्कआउटसुद्धा संपलं आहे. तर 365 हर्ड चॅलेंज का घेतला होता? तर 365 हर्ड चॅलेंज घेण्यासाठी काही कारण नव्हतं. तर मित्रांनो खूप आळशी झालो होतो, लिटरली काहीच काम करत नव्हतो. मग थोडासा विचार झाला की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कसं का असं ना, छोटी का सुरुवात असताना पण काही ना काहीतरी केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली व्हिडिओ शूट केली ती मला डेट नाही माहिती ॲक्च्युली, पण माझ्या हिशोबात तो ट्यूजडे होता. आणि मग मी सकाळी 4:30ला उठलो होतो आणि खडकवासल्याला गेलो होतो. मग तिथं पहिली व्हिडिओ काढली, पण ती काय कुठे टाकली नाही. इंस्टाला पण नाही टाकली, ना यूट्यूबला टाकली, कुठेच नाही टाकली. तर त्यानंतर मग मला आज बरोबर झालेत 29 डेज. मी म्हटलं आज ब्लॉग शूट करावा. तर मग काय नाही, छोटं बिटं घरातलं जे काय असेल ते खातो. आणि असं काही नाही मित्रांनो, सुरुवात छोटी का असं ना, पण करणं स्टार्ट करा कसंही असलं तरी. तर बघा मित्रांनो आई दादा आला आहे, तो माझ्याकडे बघतो आहे ब्लॉग काढताना. तर मित्रांनो लाजू नका कधी काही करताना, तू सुरुवात करत राहा. तर आता आपण घरी जाऊन बघू. तर मित्रांनो आत्ता सगळी कामं झालीत, तर आलं शेळ्यांना पाला घ्यायला. तर बघा हा जो दिसतो हा सगळा पाला आपल्या गाडीवर बांधायचा आहे. तर मित्रांनो आत्ता सगळा पाला भरून झाला आहे. इथं पाला नाही आणि आता गाडीवर सगळा पाला टाकला आहे. पहिली दिसते गाडी, हो गाडी. तर आता घरी येऊन जायचं आहे शाळेत. मित्रांनो हे आहे बकऱ्यांचं खायचं. तर मित्रांनो इथे धान्य टाकले, मला बकऱ्या सोडल्यात. बघा बकऱ्या येतात बाहेर आणि हा इथं पाला आणला आहे मग असता. तर मित्रांनो आता बकऱ्या बिकऱ्या सोडून झाल्यात. तर आता आपल्या पक्ष्यांना खायला टाकू आणि माशांना खायला टाकू. तर बघा बकऱ्या कशा खातात, इथं बकऱ्या खात आहेत आणि इथं टर्की आहेत. आणि हो का इथं पाला आणलं आपण आत्ता मग अशी नाही का. तर मित्रांनो आता बरोबर आपण आपल्या माशांना खायला घालू. तर हे धान्य घेतलं आहे
आणि आता इथं कोंबडीचे पिल्लं झालेत. आता त्यांना टाकतो खायला. कोंबडी बघ कशी खाते पिल्लांना घेऊन. आणि वरती जे आहेत ना वरती इथं हे गिनेफुल आहेत गिनेफुल. आता ह्यांना पण खायला टाकायचे. ह्यांनाही खायला टाकतो. बघा मित्रांनो हे पाणी आहे ह्यांना काही धान्य आहे. तर बघा इथे ठेवलं आहे 5 आहेत त्याच्यात 5 आहेत टोटल. इथे खाणे आणि पाणी ठेवलं आणि धान्य. आणि काही असे जर घाबरतात आज कालच आणले त्यांना. तर मित्रांनो सकाळची गोठ्याची कामं तर सगळी संपलेली आहेत. आता फक्त माशांना खायला टाकायचे. ते ही तुमच्यासमोर टाकतो. हा बघा हे फिश फूड आहे. आणि बघा इथंच फिश टँक आहे दाखवतो. बघा फिश टँक आहे. आता मासे कसे देत आता का टाकलं मी का आले दिसलं का. बघा कॅटफिश आहेत. 4-5 प्रकारचे फिशेस येतात. तर माशाला सुद्धा खायला टाकून झालेलं आहे. तर आपले टर्कीज बकरीची पिल्लं आणि बकऱ्यांनी धान्य संपवले. गायांचं सुद्धा खाऊन झालं. आता बकऱ्या सगळ्या इथं खात आहेत. तर सगळी कामं आजची सकाळची झालेली आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा. कारण की पहिलाच ब्लॉग होता माझा. खूप दिवसांनी पहिला ब्लॉग होता. म्हणजे ब्लॉग करायचो मी पण खूप दिवसांनी पहिला ब्लॉग करत होता. तर मित्रांनो प्रयत्न करत राहा. बस इतकंच सांगायचं तुम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.